नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। लहान मुलांसाठी पौष्टिक असणारी तसेच मोठ्या माणसांसाठी सुद्धा पौष्टिक असणारे आपण शेंगदाणा आणि गुळापासून ही चिक्की बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी कमी ते मध्यम गॅसवर हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण शेंगदाणा जरी हातात घेतला तरी सहजरित्या आपलं वरचं टलफर निघते। त्याचा अर्थ हे शेंगदाणे परफेक्ट भाजले गेलेले आहेत। बघू शकता अशा पद्धतीने। नंतर ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। जर तुम्हाला साल ठेवायची असली तरी पण ठेवू शकता। आणि मी अशा पद्धतीने हाताने 2 असे तुकडे करून घेतलेले आहेत सर्व इथं शेंगदाण्यांचे। बघू शकता अशा पद्धतीने। जरी तुम्ही मिक्सरला आबडधोबड बारीक करून घेतलं तरी पण चालू शकते अशा पद्धतीने। त्याच वाटीच्या साहाय्याने अर्धी वाटी खिसणी गूळ घेतलेला आहे। मी हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जमलं तर चिक्कीचा जो गूळ असतो तो घेतला तरी पण चालू शकते अशा पद्धतीने घेतलेला आहे। आणि गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये हा गूळ टाकून घेतला आणि छान असा वितळून घेतलेला आहे। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघू शकता अशा पद्धतीने एकसारखाच आपल्याला हलवून घ्यायचं आहे। जरी तुम्ही तुकडे गुळाचे छोटे छोटे करून घेतले तरी पण चालू शकते, पण खिसणीच्या साहाय्याने गूळ खिसून घेतला तर लगेच मेल्ट होऊन जातो गूळ। बघू शकता अशा पद्धतीने। आता आपण थोडं एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाक झाला आहे का कसं ओळखायचं तर त्यासाठी ही एक पद्धत आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि हे पाण्यात मिश्रण टाकून घेतले, त्याची गोळी होते आणि ती अशी ताणली जाते। बघू शकता अशा पद्धतीने। तर अजून काय आपल्याला आपला पाक तयार झालेला नाही। बघू शकता थोड्या वेळाने असा एकसारखा आपल्याला हा पाक हलवत राहायचे, सतत हलवत राहायचे। बघू शकते अशा। जर तुमच्याकडे तूप असेल तर तूप ह्याच्यामध्ये टाकलं तरी पण चालू शकते, छान लागतं। तुपामुळे एक चकाकी पण येते। बघू शकते। परत एकदा मी मिश्रण टाकून बघितलेलं आहे, पण परत पण तसंच होत आहे। अजून आपला पाक व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे। ची गोळी होते तयार। बघू शकते ना, असा ताणला जातोय। आणि परत एकदा मी छान असं 1-2 मिनटं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे, सतत हलवत राहिलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता बघू शकता परत एकदा मी मिश्रण टाकून बघितलेले आहे, छान अशी याची गोळी तयार होते। बघू शकता व्हिडिओ दाखवले तर लगेच आपण गोळी करायची नाही, थोडं थंड झाल्यानंतर आपण ह्याची गोळी करून बघूया। गोळी होते आणि ह्या असं ताटल्यात टाकलं की टन असा आवाज येतोय। बघू शकताय अशा पद्धतीनं की आपला पाक परफेक्ट झालेला आहे। नंतर मी कमी गॅस केलेला आहे आणि कमी गॅसवर हे जे भाजलेले शेंगदाणे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले। मिक्स करून घेतल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे इथं। बघू शकता अशा पद्धतीने। आणि नंतर मी एका मोठ्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्या ताटाला तेल लावलेलं आहे, हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। बघू शकते ती व्हिडिओ माझी काढताना स्किप झालेली आहे। बघू शकते अशा पद्धतीने। नंतर उलटण्याच्या साहाय्याने असं पसरवून घेतलेलं आहे। बघू शकते ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। त्या लाटण्याला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि असं लाटून घेतलेलं। बघू शकते अशा पद्धतीने। नंतर सुरीच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलेलं आहे। नंतर एका तासानंतर छान अशी चिक्की काढून घेतलेली आहे। बघू शकता कुरकुरीत अशी चिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे। व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। मला एक छानशी नक्की आजची रेसिपी कशी वाटली मला एक छानशी नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद।